रायगड सम्राट अल्पावधिक लोकप्रिय ठरलेले रायगड सम्राट रयतेच्या सेवेसाठी सदैव पुढे। रायगड सम्राट राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, शेतीविषयक अचूक बातम्यांसाठी रायगड सम्राट न्यूजला सबस्क्राइब करा। या आंदोलनाची पार्श्वभूमी अशी आहे की बिहारमधील बोधगया बोधी महाविहार मुक्ती आंदोलन हे आंदोलन बिहारमध्ये सुरू झालेलं आहे। आकाश लामा हे बौद्ध भिक्खू आहेत, त्यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन उभं राहिले साधारणतः 1 महिन्यापूर्वी। तसं हे आंदोलन 1891 पासून सुरू आहे, पण मधल्या काळामध्ये हे आंदोलन स्थगित झालं होतं, परंतु आकाश लामा यांच्या नेतृत्वाखाली त्याच्यावर पुन्हा फुंकर घातलेली आहे आणि हे आंदोलन बिहारमधून सुरू झालं। बघता बघता संपूर्ण देशभर हे आंदोलन पेटलं आणि आता ते जागतिक स्तरावर देखील पोहोचलेलं आहे। त्याचं कारण असं आहे की ज्या ठिकाणी तथागत महापौराणि गौतम बुद्धांना दिव्य ज्ञान प्राप्त झालं त्या ठिकाणी सम्राट अशोकाच्या काळामध्ये बोधी महाविहार या ठिकाणी बांधण्यात आलं सम्राट अशोकाच्या काळात। परंतु तेव्हापासून हे जो महाविहार आहे ते वेगवेगळ्या कारणानं वेगवेगळ्या प्रकारच्या राजसत्तांमध्ये बदल झाल्यानंतर अनेक लोकांच्या त्या हातामध्ये ते विहार गेलेलं आहे। परंतु ज्या वेळेला 1949 ला बीटी ऍक्ट बौद्ध टेम्पल ऍक्ट जेव्हा बिहार राज्य सरकारनं तयार केला त्यामधून बिहार सरकारला असा अधिकार प्राप्त झाला की त्यांनी 4 बौद्ध, 4 ब्राह्मण आणि 1 जिल्हाधिकारी त्याचे मुख्य सचिव असतील अशा प्रकारचे 9 लोकांची नियुक्ती त्या ठिकाणी होईल। साहजिकच जिल्हाधिकारीची नियुक्ती तत्कालीन सरकार ते आपापल्या मर्जीने त्या ठिकाणी करत असतं। सामाजिकच 5 आणि 4 अशा प्रकारचा त्या ठिकाणी दावा हा दाखल केला जातो। त्यामुळे काय झालं, हा बौद्धांचा महाविहार बोधगया बोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात असायला पाहिजे, परंतु तो इतर धर्मीयांच्या ताब्यात ब्राह्मण वर्गाच्या ताब्यात तो विहार राहिल्यामुळं बुद्धांच्या विचारसरणीला जी अभिप्रेत होती म्हणजे पिंडदान करायचं नाही, त्या ठिकाणी पूजा अर्चा करायची नाही, की त्या ठिकाणी म्हणजे हिंदू धर्माप्रमाणे कोणतीही विधी त्या मंदिरामध्ये झाली नाही पाहिजे, ॲक्च्युली ती बुद्धांना अभिप्रेत नव्हती। ॲक्च्युली पाहता सगळ्या बौद्ध धर्मीय म्हणजे सगळ्या धर्मियांची मंदिरं त्या धर्माच्या ताब्यात आहेत। म्हणजे मुस्लिमांच्या ताब्यात मशिदी आहेत, ख्रिश्चनांच्या ताब्यात त्यांचे चर्च आहेत, हिंदूंच्या ताब्यात त्यांची मंदिरं आहेत आणि त्या बौद्धांच्या ताब्यात म्हणजे बौद्धांचं जो अस्मितेचं प्रतीक आहे जो महाविहार आहे जिथं बुद्ध धर्म गौतम बुद्धांचा जन्म म्हणजे दिव्यज्ञान त्यांना प्राप्त झालं ते विहार बौद्ध धर्मियांच्या ताब्यात नाही। त्यामुळं जे आकाश लांब आहेत बौद्ध भिक्खू त्यांनी या आंदोलनाला फुंकर घातली आणि त्याच्या ज्वाला संपूर्ण देशामध्ये आणि जागतिक स्तरावर पोहोचलेले। त्याच्याच एक पार्श्वभूमी म्हणून उद्या आम्ही सर्वजण म्हणजे याला कोणत्याही प्रकारचा नेता नाही, कोणतेही राजकीय वलय नाही, प्रत्येक जो बौद्ध आहे तो माणूस या उद्याच्या आंदोलन म्हणजे 18 मार्च 2025 सकाळी 9 वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा पनवेल स्टँड तिथून मोर्चा निघणार आहे प्रांत ऑफिसवर। त्यामध्ये आम्ही सर्वजण त्या मोर्चामध्ये सहभागी होणार आहोत। या मोर्चामध्ये तमाम महिला भगिनी, त्याच्यानंतर वृद्ध, तरुण, शाळकरी मुलं, कॉलेजची मुलं, मुली, तरुण मुलं खरं म्हणजे आंदोलन तरुणांनी हातात घेतलेलं आहे, खरं म्हणजे आंदोलन महिलांनी ताब्यात घेतलेलं आहे। त्यामुळे तुम्ही बघत आहात संपूर्ण पनवेलमध्ये या आंदोलनाची चर्चा आहे आणि जवळ 5000 लोकांचा मोर्चा उद्या या पनवेलमध्ये निघणार आहे आणि संपूर्ण तुम्हाला पंचशील ध्वज, निळे झेंडे आणि संपूर्ण जे वातावरण आहे हे वातावरण बौद्धमय झालेले दिसेल। त्यामुळं मी आपल्या रायगड सम्राटच्या माध्यमातून मी तमाम बौद्ध बांधवांना आवाहन करत आहे की आपण उद्याच्या मोर्चाला आपल्या आयुष्यातले 3 तास या बौद्ध धर्मासाठी ज्या धर्मामध्ये आपला जो जन्म झाला त्याच्या उत्तरासाठी, त्याच्या अस्मितेसाठी उद्या म्हणजे 18 मार्च 2025चे 3 तास सकाळी 9 ते 12 कुठेही कुणाला देऊ नका, राखीव ठेवला होता आयुष्यातली आणि आपण त्या मोर्चामध्ये सहभागी व्हायचं हे नम्रपणे आवाहन मी या ठिकाणी प्राध्यापक मोहन गायकवाड सर करत आहे। धन्यवाद। क्रांतिकारी जय भीम।